सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, जिथं दिसेल तिथं त्याला ठेचा गाडा अशी आक्रमक भूमिका आता उदयनराजेंनी घेतली आहे। काय म्हणालेत उदयनराजे बघूया। जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो। खरं तर मला जर विचारलं तर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना, की हे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे। बातमी पुण्यातनं। अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात ठाकरे गटही आक्रमक झालाय। त्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं। कोथरूड परिसरात ठिय्या आंदोलन केल्यानंतर ठाकरे गटानं सोलापूरकरांच्या घरावरही मोर्चा काढला। राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी नाहीतर पेटाऱ्यात बंद करू असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। अभिनेता राहुल सोलापूरकरांविरोधात सिंधुदुर्ग आणि सोलापुरातही आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गात सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात त्यांचा निषेधही करण्यात आला। सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। यावेळी सोलापूरकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी पाहूयात। संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाही। कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। देवेंद्र फडणवीसांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखांचा उल्लेख केला। आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित भाषणात आमदार सुरेश धसांनी फटकेबाजी केली। शिरूर आणि पाटोदा तालुक्यासाठी आणखी 3.7 टीएमसी पाणी देवेंद्र बाहुबली हेच देऊ शकतात असं धस यांनी म्हटलं। तर हाच धागा पकडत मंत्री पंकजा मुंडेंनी देवेंद्र बाहुबली असतील तर आपण शिवगामी असून आपलं वचन हेच शासन असल्याची मिश्किल टिप्पणी केली। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही। म्हणजे मला 4 टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल। आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब। मी खरंच लाडका आहे साहेबांचा। साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत। मला 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं। तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत। काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते, तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन, आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे।
पुढची बातमी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धसांनी राजकीय टोलेबाजी केली. काही जण म्हणतात बीडची बदनामी होते अशा शब्दात धसांनी मंचावर उपस्थित मंत्री पंकजा मुंडेंना टोला लगावला. तर दिवार सिनेमाची डायलॉगबाजी करत माझ्याकडे फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं वक्तव्यही धसांनी केलं. काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला. आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला. साहेब, माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय. पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC. आणि हिनवतेच साहेब, मला हिनवतेत. याचं काय मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी. मला म्हणते तेरे पास क्या है. तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज बीड दौरा केलाय. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर फडणवीस पहिल्यांदाच बीडमध्ये आले. बीडमध्ये होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना मंत्री धनंजय मुंडे मात्र हे गैरहजर होते. डोळ्यांचं ऑपरेशन असल्यानं येऊ शकणार नसल्याचं मुंडेंनी सांगितलं. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. पुढची बातमी, वर्षा बंगल्यात राहायला जाण्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली. मुलीच्या 10वीच्या परीक्षेनंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. त्यावर आता फडणवीसांची मुलगी बोर्डात येईल असा मिश्किल टोला राऊतांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाहीत. असं आहे की शिंदेसाहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये, अशा प्रकारच्या चर्चा आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ, बरं का. आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ. सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना. आणि तर दुसरीकडे संजय राऊतांवर विरोधकांनीही जोरदार निशाणा साधलाय. ज्यांच्या मेंदूत रेडा घुसलाय ते रेड्याची भाषाच करतायत. त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी शेलारांनी केली आहे. तर अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर सुमोटो गुन्हा दाखल करा असं शंभूराज देसाई म्हणाले. त्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील बाबा हॉस्पिटलमध्ये
डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं. तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय याची एकदा स्पष्टता येऊ दे. संजय राऊतांचं वक्तव्य कुठल्या संदर्भाने ते वक्तव्य केले ते या सगळ्याची तपासणी करावी. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यावं आणि सुमोटो होम डिपार्टमेंटनी संजय राऊतांवरती फौजदारी गुन्हा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल दाखल करावा हे माझं देखील मत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यात एकत्र दिसले होते आणि यामुळे ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चाही रंगली होती. यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय. आमच्यातील संबंध खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही, असं फडणवीसांनी आता म्हटलंय. उद्धवजींची आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही. आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, हे संबंध आहेतच. म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. जिल्हा परिषदेच्या शाळेत 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींची वर्ग शिक्षकाकडून छेडछाड करण्यात आली. जालन्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप देऊन मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मंदिर महासंघानं तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करा अशी मागणी केली आहे. मात्र मंदिर महासंघाच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळानं विरोध दर्शवलाय. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंनी दिली आहे. साम सकाळच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळालंय, कारण पुण्यातल्या 19 आरो प्लांटला टाळं ठोकण्यात आलंय. शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजूनही काही आरो प्लांट दूषित पाणी पुरवठा करत होते. अखेर पुणे महानगरपालिका आयुक्तांनी दूषित पाणी आढळलेल्या सिंहगड रस्ता परिसरातल्या 19 प्लांटवर कारवाई केली आहे. दुहेरी हत्याकांडाच्या घटनेच्या निषेधार्थ 10 फेब्रुवारीला शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढतील. शिर्डीत आम्ही ग्रामदलाची स्थापना करणार असून शिर्डी पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिकाही ग्रामस्थांनी घेतली आहे. राज्य सरकारनं उद्योगांसाठी एनए परवानगीची अट रद्द केली आहे. एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर ती शेतजमीन आधी एनए करावी लागत होती. सक्षम विकास प्राधिकरणाकडून परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे नोंद करत उद्योग सुरू करता येणार आहे. कोल्हापूरच्या शिवनाकवाडी गावात 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या IGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं. या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रसिद्ध शिवव्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ते 11वे वंशज. आत्महत्येआधी शिरीष महाराजांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याची शक्यता. पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालंय. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करतायत. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारलेत. आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारलाय. त्यामुळे लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमरावती 7,08,187 महिला लाभार्थी आहेत. यातील 20,000 अर्ज बाद झाले. मुंबई हायकोर्टानं ग्रामपंचायतींना बांधकामाची परवानगी किंवा मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलंय. कल्याणमधील एका हॉटेलच्या बेकायदा बांधकामाच्या निवाड्यात न्यायालयानं स्पष्टोक्ती दिली आहे. ग्रामपंचायत केवळ ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकते, मात्र बांधकाम परवानगी अवैध मानली जाईल. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना ऑफिसचा कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ChatGPT डीपसीकचा वापर न करण्याचे आदेश दिलेत. गोपनीय कागदपत्र आणि डेटासाठी ते धोकादायक ठरू शकतात असा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आलाय. हे टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर ते आवश्यक परवानग्या मागतात, तेव्हा सरकारी फाईलमधला डेटा लीक होण्याचा धोका कायम आहे.
तुम्ही जीमेल वापरताय तर सावध व्हा, कारण तुमचं जीमेल अकाउंट कधीही हॅक होऊ शकतं. 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलनं हा अलर्ट दिलाय. AI वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलनं दिलाय. AIच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करतायत. आता एक वेगळी बातमी. महाकुंभमेळ्यामध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल. मात्र आता मोनालिसाचा नवा लुक पहा. मोनालिसा मॉडेल बनली आहे. होय, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ सध्या व्हायरल करून तसा दावा केला जातोय. खरंच मोनालिसानं मॉडेलिंग सुरू केलंय का, याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहू. व्हायरल गर्ल मोनालिसाचा नवीन लुक. माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का, ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI ने बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.